ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आज काँग्रेसकडून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली जाणार आहे। कोल्हापुरात या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाली आहे। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पालकमंत्री सतेज पाटील हे या रॅलीसाठी उपस्थित असतील। तर अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे। विजय केसरकर कोल्हापूरवरून आपल्याला अधिक माहिती देतात। विजय, या ट्रॅक्टर रॅलीची तयारी कशी करण्यात आली आहे, कोण कोण सहभागी होत आहे? कृषी विधेयक मंजूर केले आहेत, या विधेयकाच्या विरोधात काँग्रेसनं अनेक वेळा आपले आंदोलनं केले आहेत आणि आत्ताचं आंदोलन आहे ते अतिशय वेगळं आपल्याला पाहायला मिळत आहे। सत्याग्रह आंदोलन केलं, शेतकऱ्यांसोबत आंदोलन केलं आणि आता काँग्रेस ह्या ट्रॅक्टरांसोबत रॅली आहे ती काढताना आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे संपूर्ण ट्रॅक्टर घेऊन इथून दसरा चौकामध्ये जातील आणि त्या ठिकाणी एक मोठी काँग्रेसची सभा होईल। या ठिकाणी सतेज पाटील असतील, कोल्हापूरचे पालकमंत्री, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात असतील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जिल्ह्यातील जे काँग्रेसचे सगळे आमदार आहेत ते या ठिकाणी या रॅलीला उपस्थित राहणार आहेत। मला सांगा, ऋतुराज पाटील आपल्यासोबत आहेत, मला सांगा या रॅलीचं काय नेमकं स्वरूप असणार आहे आणि काय मागणी असणार आहे? नाही, खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य आणि सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर नेहमी राहिलेला आहे आणि आजचं जे आंदोलन आहे हे आंदोलन भाजप सरकारनं जे बिल पास केलेलं आहे त्याच्या विरोधात आहे। आज या आंदोलनासाठी सन्माननीय एच.के. पाटील साहेब, बाळासाहेब थोरात साहेब आणि सन्माननीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं आज त्या ठिकाणी ट्रॅक्टर रॅलीचं आंदोलन होते आणि सगळे काँग्रेस पक्षातले आणि सर्व लोक जे शेतकऱ्यांच्या मागे आहेत ही सर्व लोक आज या आंदोलनात आहेत आणि आमची मागणी ही जी बिल पास केलेलं आहे ह्याच्या विरोधात आमची मागणी शेतकरी बांधवांना विनंती आहे जी ही बिल केंद्र सरकारनं पास केलेली आहेत ती बिल जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत हा जो लढा आहे तो सुरू राहणार आहे आणि त्याच्यामुळं आणखी तीव्र आंदोलन देखील या ठिकाणी केली जाणार आहेत। काँग्रेसनं याच्या आधी देखील आंदोलनं केली, मात्र त्यावर देखील केंद्र सरकारनं काही प्रतिसाद दिला नाही। संसदेतील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसकडे आपण पाहतो, मात्र या ठिकाणी काँग्रेसच्या कुठल्याही मागणीला केंद्र सरकारनं अजून तरी या ठिकाणी प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळं काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये, कोल्हापुरातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची रॅलीज आहेत ते आता आपल्याला काढताना पाहायला मिळतात। ज्ञानदा, विजय, या रॅली संदर्भातली ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।